विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन मध्ये। आवडते ना एमसीक्यू सगळ्यांना? चला मग आज बघूया आपण। आजचा ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज एम्प्लॉयबिलिटी स्किल? एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजे काय? चला तर मग ऑप्शन बघूया। पहिला ऑप्शन आहे स्किल्ड युज्ड ओनली इन स्पोर्ट, खेळामध्ये वापरलेल्या वेगवेगळ्या स्किल किंवा खेळामध्ये वापरलेले कौशल्य। दुसरा आहे स्किल नीडेड टू बी सक्सेसफुल एम्प्लॉयड। तिसरा आहे स्किल फॉर गुड कम्युनिकेशन आणि चौथा आहे स्किल फॉर प्लेइंग व्हिडिओ गेम। तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात प्राइमा फेसी प्रथम दर्शनी आपल्याला आपले एमसीक्यू मध्ये एमसीक्यू चा क्वेश्चन काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर एम्प्लॉयबिलिटी स्किल कशाला म्हणतात? तर पहिलं आहे स्किल्स युज्ड इन स्पोर्ट। स्पोर्ट चांगला आहे, स्पोर्ट मध्ये जर तुम्ही स्किल डेव्हलप केल्या तर देशाला चांगला खेळाडू मिळू शकतो, तुम्ही वेगवेगळे मेडल नॅशनली इंटरनॅशनली आणू शकतात। पण या ठिकाणी आपला जो प्रश्न आहे तो एम्प्लॉयबिलिटी स्किल्स आहे आणि आपल्याला माहिती आहे काम देणारा एम्प्लॉयर आहे आणि काम करणारा एम्प्लॉई। तर तिथे काम करत असताना कोणत्या स्किल ज्या आहेत तुम्हाला लागणार आहेत, तर याने स्किल रिलेटेड विथ द स्पोर्ट आहे, यामध्ये स्पोर्ट दिलेला आहे, तर हे ऑप्शन होणारच नाही। आता तिसरं ऑप्शन बघूया, स्किल गुड फॉर कम्युनिकेशन। आता ऑब्विसली एम्प्लॉयबिलिटी मध्ये कम्युनिकेशन पाहिजे असते। आता हे आन्सर कसं आहे बघा, तुम्हाला मी म्हणलं ना की इलिमिनेशन मेथड शिकवतो, ही इलिमिनेशन मेथड आहे, हे आन्सर आहे नियरर, हे नियर आहे याच्या। आता पुढचं बघूया आपण, स्किल फॉर प्लेइंग व्हिडिओ गेम, हे तर ऑब्विसली नाहीच, म्हणजे चार पैकी ऑप्शन नंबर 1 आणि हे 4 टोटली इलिमिनेट झाले, म्हणजे ह्या दोघांचा काही प्रश्नच येणार नाही एम्प्लॉयबिलिटी स्किल मध्ये। आता 2 पैकी तुमचं एक आन्सर असणार, बरोबर आहे। दिस इज कॉल्ड एज इलिमिनेशन टेक्निक युज्ड इन यूपीएससी, एमपीएससी और एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन अराउंड द वर्ल्ड। भारतामध्ये नाही, अराउंड द वर्ल्ड ही स्कीम या टाईपची मेथोडॉलॉजी चालते। कारण आमचं नावच आहे विद्यार्थी मित्र, नावाला नुसतं तुम्हाला एमसीक्यू शिकवायची नाही तर वेगवेगळ्या मेथड शिकवायच्या आहे, कारण आमचं नाव काय, इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन। स्पोर्टच्या स्किल एम्प्लॉयबिलिटी मध्ये अप्लाय होणार नाही, व्हिडिओ गेम तर प्रश्नच नाही। आता गुड कम्युनिकेशन आणि हे बघूया आपण। गुड कम्युनिकेशन नियरर आहे म्हणून तुम्हाला सांगितलं। स्किल्स नीड टू बी सक्सेसफुल एम्प्लॉयड, ह्या दोन्ही पैकी तुम्हाला कोणतं जास्त जवळ वाटतं तुम्हाला? ऑब्विसली आहे एम्प्लॉयडला सक्सेसफुली डन करण्यासाठी ज्या स्किल आहेत त्या स्किलला आम्ही कोणती स्किल म्हणू? एम्प्लॉयबिलिटी स्किल। कम्युनिकेशन तर पाहिजेच, पण या दोन्ही पैकी जवळचं कोणता आन्सर आहे? तर ऑप्शन नंबर 2। म्हणून व्हॉट इज द आन्सर फॉर दिस वन? यस ऑब्वियसली ऑप्शन नंबर 2। प्रश्न एकदा बघूया, व्हॉट आर द एम्प्लॉयबिलिटी स्किल? 1 चा आणि 4 चा आपण रिमूव्ह केलेला आहे। स्किल नीडेड टू बी सक्सेसफुल एम्प्लॉयड, एका चांगल्या काम करणाऱ्या पर्सनला ज्या स्किल लागतात त्या स्किलला एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणतात। कम्युनिकेशन ऑब्वियसली लागते, पण दोन्ही पैकी नियर आन्सर कोणता आहे? ऑप्शन नंबर 2। सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर। आलं लक्षामध्ये? या स्किलचा एक पोर्शन आहे कम्युनिकेशन। एम्प्लॉयबिलिटी स्किल मध्ये नुसतं कम्युनिकेशन लागत आहे, तुम्हाला कम्युनिकेशन लागते, तुम्हाला टेक्निकल स्किल लागतात, तुम्हाला मॅनपॉवर हँडलिंग स्किल लागतात। ह्या सगळ्या स्किल कुठे इन्क्लूड होतात? स्किल्स नीडेड इन द एम्प्लॉयबिलिटी स्किल। सो एम्प्लॉयबिलिटी स्किलचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2। चला तर मग पुढे बघूया। ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हेन वी लर्न समथिंग ऑनलाईन इट इज कॉल्ड। ज्यावेळेस तुम्ही काही ऑनलाईन शिकतात त्याला काय म्हणणार? क्लासरूम। फर्स्ट ऑप्शन आहे क्लासरूम लर्निंग, दुसरा आहे टीचिंग, तिसरा आहे ई लर्निंग आणि चौथा आहे डिजिटल मार्केटिंग। विद्यार्थी मित्रांनो क्लासरूम मध्ये जे आहे आपण ट्रेडिशनल फार पूर्वीपासून आपण क्लासरूम मध्ये लर्निंग करतो, त्याला आपण ई लर्निंग म्हणणार का किंवा ऑनलाईन लर्निंग म्हणणार का? त्याला आपण नाही, म्हणून हे ऑप्शन टोटली रॉंग आहे। त्याला क्लासरूम लर्निंग म्हणू, ट्रेडिशनल मेथड आहे, फार पूर्वीपासून ही लर्निंग चालू आहे। टीचिंगचा आणि लर्निंगचा काहीच प्रश्न नाही,
शिक्षक येतात, शिकवतात. आणि आपला प्रश्न काय, ऑनलाईन लर्निंग. हो, टीचर ऑनलाईन शिकवतात, पण लर्न समथिंग फ्रॉम ऑनलाईन इज कॉल्ड, असा प्रश्न आहे. तर टीचिंग हा प्रश्नच येणार नाही. नंतर आहे डिजिटल मार्केटिंग. मार्केटिंग आणि लर्निंगचा काही संबंधच नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 ई लर्निंग इज द करेक्ट ऑप्शन. आता ई फॉर इलेक्ट्रॉनिक लर्निंग. ई फॉर इलेक्ट्रॉनिक लर्निंग विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर. आता त्याच्यामध्ये इंटरनेट वगैरे आलंच बरं का मित्रांनो. कम्प्युटर असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तुमचा मोबाईल असेल, त्यासाठी इंटरनेट फार महत्वाचा टूल आहे. दॅट इज नथिंग बट द ऑनलाईन लर्निंग. आणखीन समजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आमचं युट्यूबवरती व्हिडिओ बघतात, हे सुद्धा पार्ट अँड पार्सल कशाचा आहे, ऑनलाईन लर्निंगचा आहे. कारण या ठिकाणी मी तुम्हाला कोणता विषय शिकवतो, एम्प्लॉयबिलिटी स्किलचे फर्स्ट इयरचे MCQ आपण शिकतो. तर हे कोणतं आहे, इट इज द पार्ट अँड पार्सल ऑफ ऑनलाईन लर्निंग विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर, लॅपटॉप और मोबाईल. क्लिअर. चला आता मग पुढे बघूया. नेक्स्ट आहे, विच ऑफ these is an advantages of learning online. ऑनलाईन शिक्षणाचे, ऑनलाईन लर्निंगचे फायदे काय आहेत? तर पहिला फायदा आहे लर्न एनी टाइम एनीवेअर. दुसरा आहे मेक अ फ्रेंड विथ क्लासमेट्स, नो नीड टू स्टडी. चौथा आहे हॅव अ शॉर्टर क्लासेस. तर ऑप्शन नंबर 2 काय सांगते, मेक अ फ्रेंड विथ क्लासमेट. सर आपल्याला लर्निंग करायची, तर त्यामुळे हे ऑप्शन तर टोटली होणारच नाही. लर्निंग ऑनलाईन बद्दल आपला प्रश्न आहे. मेक अ फ्रेंड अँड क्लासमेट ते सोशल मीडियाचा पार्ट अँड पार्सल आहे, फ्रेंड वगैरे बनवणे. तर या ठिकाणी लर्निंग आहे, त्यामुळे हे ऑप्शन टोटली रॉंग आहे. नो नीड टू स्टडी. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाशिवाय तर पर्यायच नाही. ऑनलाईन करा, क्लासरूम करा, कोणती लर्निंग करा. आणि नेक्स्ट आहे शॉर्टर क्लास. हे काही रिलेव्हंट आन्सर नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. लर्निंग एनी टाइम एनीवेअर. कोणत्याही वेळी आणि कुठेही तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त काय कंडिशन या ठिकाणी ऑनलाईन लर्निंगची, की बाबा तुम्हाला एकतर ते इंटरनेट वगैरे पाहिजे, इंटरनेट ऍक्सेस लागेल. कधी कधी समजा जर व्हिडिओ डाउनलोडेड जर असेल तर त्या ठिकाणी इंटरनेटची आवश्यकता नाही, तुम्ही कधी ऑनलाईन. पण या ठिकाणी ऑनलाईन मध्ये बरं का, ऑनलाईन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी इंटरनेटची आवश्यकता आहे. डाउनलोड केलेला व्हिडिओ तुम्ही अभ्यास करू शकता परत परत एनी टाइम, पण एनीवेअर मध्ये तुम्हाला इंटरनेट लागते. म्हणून ऑनलाईन लर्निंगचा ऍडव्हान्टेजेस काय, की तुम्ही कधीही कुठेही अभ्यास करू शकता. फक्त कंडिशन काय, की तुमचे लॅपटॉप वगैरे चार्ज पाहिजे, पॉवर सप्लाय वगैरे, हे बेसिक जे काय लागणार आहे ते आहे. तर ऑनलाईन लर्निंगचा फायदा काय, की तुम्ही कधीही कुठेही अभ्यास करू शकता, शिकू शकता. चला आता मग पुढे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ इज अन ई लर्निंग पोर्टल. ईच तुम्हाला सांगितलेलं इलेक्ट्रॉनिक लर्निंग, नाव पोर्टल. तर बघूया ऑप्शन. पहिला ऑप्शन आहे ASEEM. नेक्स्ट आहे भारत स्किल, NAPS पोर्टल और नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्स हे ऑप्शन तर होऊ शकणार नाही ई लर्निंगचं, कारण हे एंटरटेनमेंटचं आहे. कशाचं आहे, एंटरटेनमेंट. पिक्चर बघणे, तुमचं आवडतं OTT प्लॅटफॉर्म. पूर्वीच्या काळामध्ये धारावाहिक वगैरे लागत होते, आता OTT प्लॅटफॉर्मवरती बरेचसे हे येतात ना, काय सिरीज वगैरे येतात, ते बघतात आपण नेटफ्लिक्स. त्यामुळे नेटफ्लिक्स हे आन्सर होईल का, बिलकुल होणारच नाही. नेटफ्लिक्स हे आन्सर हे एंटरटेनमेंट पर्पजसाठी, म्हणून नेटफ्लिक्स हे टोटली कॅन्सल झालेलं आहे. आता हे NAPS वगैरे हे डिफरंट पोर्टल आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा ई लर्निंग मध्ये डील करत नाही. ASEEM सुद्धा पोर्टल आहे, पण जे की तुमच्या ई लर्निंग मध्ये डील करत नाही. पण हे जे भारत स्किल पोर्टल आहे, तुम्ही युट्यूब मध्ये टाका भारत स्किल, किंवा गुगल मध्ये टाका, तर हे दिस भारत स्किल पोर्टल इज टोटली डेडिकेटेड फॉर द ITS स्टुडंट. म्हणून ई लर्निंगचं खालीलपैकी पोर्टल कोणतं आहे, भारत स्किल इज अ पोर्टल फॉर डेडिकेटेड फॉर ITS स्टुडंट फॉर द पर्पज ऑफ इलेक्ट्रॉनिक
लर्निंग. आणि कंडिशन तर मी प्रिव्हियसली सांगितलेलं आहे की तुम्हाला इंटरनेट लागतंय, तुम्हाला लॅपटॉप लागेल, मोबाईल लागेल. अशा पद्धतीने ई लर्निंग पोर्टल कोणतं आहे? भारत स्किल पोर्टल इज वन ऑफ द बेस्ट ई पोर्टल फॉर द ITI स्टुडंट. डिप्लोमाचे मुलंही वापरू शकतात आणि डिग्रीच्या मुलांना सुद्धा प्रॅक्टिकल बेस्ड अभ्यास करायचा असेल ते यावरचा अभ्यास घेऊ शकतात. ॲडव्हान्स असतात डिग्रीचे मुलं, थोडेसे ॲडव्हान्स स्टडी असते, पण भारत स्किल वरती त्यांना बरीचशी इन्फॉर्मेशन मिळू शकते. म्हणून भारत स्किल इज ई लर्निंग. तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.